झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसात शिवा पारू, नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे यासारख्या नवीन धाटणीच्या कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या सर्वच मालिका टॉप 15 ते 25च्या घरात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. पारू ही मालिका 16व्या स्थानावर आहे. त्या खालोखाल झी मराठीच्या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. 4 बहिणींना आईची माया देणारा लाखात एक आमचा दादा अशा आशयाची ही नवी मालिका असणार आहे. नुकतेच या मालिकेच्या पहिल्या पोस्टरची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 4 बहिणी आणि त्यांच्यामध्ये पाठमोरा उभा असलेला दादा असे या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात 4 बहिणीचा सांभाळ करणारा हा दादा कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार झळकणार हे वाहिनीने गुलदस्त्यात ठेवले आहे. पण एक छान कौटुंबिक मालिका पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केले आहे. दरम्यान झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मालिका वाढवत राहण्यापेक्षा ती वेळीच संपवावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या वेळेत ही मालिका प्रसारित केली जाईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसात या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येईल तेव्हा मालिकेच्या कलाकारांबद्दल एक उलगडा होत जाईल. 4 बहिणी आणि त्यांना सांभाळणारा एक भाऊ ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक आहेत. लवकर या मालिकेच्या प्रसारणाची तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा झी मराठीची कोणती मालिका निरोप घेते याचे स्पष्टीकरण मिळेल. दरम्यान श्वेता शिंदे हिने या मालिकेच्या बाबत एक हिट दिली आहे. लाखात एक आमचा दादा ही मालिका श्वेता शिंदे निर्मित करत आहे. तिने या मालिकेच्या नायकाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. त्यावरून हा नायक रागील झालंजी फेम नितीश चव्हाण असे अंदाज बांधण्यात आले आहेत, तर काहींनी उत्कर्ष शिंदे असेल असे अंदाज बांधले आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर आला आहे आणि त्यात नितीश चव्हाणच प्रमुख भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे.